अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देशामध्येच संघटन सृजन अभियान सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा निरीक्षक येत असतात. विशेषतः ते देशातले कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतं आणि त्यांना मदतीकरता म्हणून समन्वयक हे स्टेट मधले असतात. यामध्ये सरकजी राऊत हे आता आपल्याकडे निरीक्षक ओरिसाचे ते माजी मंत्री आहेत. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ओरिसा राज्यातलं आहे. त्यांना आपल्या दक्षिण अहमदनगर जिल्ह्याकरता देण्यात आलेला आहे. म्हणजे अहमदनगर शहर हा जिल्हा काँग्रेस एक आहे, शहर जिल्हा काँग्रेस आहे, तशी एक ग्रामीण जिल्हा काँग्रेस आहे. त्याकरता दोन्ही करता त्यांचं नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मदतीला मुझफ्फर हुसेन माजी आमदार आहेत, राजाभाऊ पानगव्हाणे आणि ज्ञानेश्वरजी गायकवाड हे दोन पुन्हा सहकारी त्यांना दिलेले आहेत. मुझफ्फरभाई अहिल्यानगर शहरासाठी पाटील अनिल नवीन आता बदल होऊन आलेले दिसत आहे. अशा प्रकारचे स्टेटचे काही लोक असतात. यामध्ये प्रामुख्यानं आता दक्षिण नगर आणि उत्तर नगर असे दोन भाग करण्यात आले. दोन अध्यक्ष येतील आणि शहरात तिसरे अध्यक्ष राहील. तर याच्यामध्ये ते सगळ्यांशी स्वतः जे आलेले आहेत ओरिसाहून पाहुणे ते सगळ्यांशी बोलणार आहेत, चर्चा करणार आहेत. प्रत्येक तालुक्यात त्यांचा संपर्क ते करणार आहे आणि सगळ्यांचं मत घेऊन एक अध्यक्षाकरता काही नावं ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुचवणार आहे, प्रदेश काँग्रेसला आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला. तर हे सृजन अभियान जे आहे हे संपूर्ण राज्यामध्ये आता सुरू आहे आणि त्या पद्धतीने आज पाहुणे आलेले आहेत आणि आपल्या राज्यातली जी निरीक्षक मंडळी आहेत त्यांना समन्वयक म्हणतात, त्यांना ते सुद्धा आलेले आहेत. अशोक खरात प्रकरणाच्या संदर्भात शिर्डी आणि संगमनेर कलेक्शन म्हणजे अनेक त्या ठिकाणी लोकांची फसवणूक करणं त्या संदर्भात विशेष अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लोक भाबडे असतात, या गोष्टी विश्वास ठेवतात भविष्य या सगळ्या याच्यावर. त्याच्यामुळे दुर्दैवानं नेते मंडळी कार्यकर्ते हे सुद्धा तिथे गेलेले दिसत आहेत. परंतु जे घडले ते जे बंद खोलीमध्ये घडत होतं ते अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आपल्याला लांछनास्पद अशा प्रकारच्या सगळ्या त्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला काय देशाला सुद्धा न शोभणाऱ्या अशा गोष्टी तिथे घडत होत्या. यामध्ये गुन्हेगार जे आहेत त्यांचे गुन्हे सिद्ध होतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि अशा अंधश्रद्धा जी आहे त्याच्याकरता कायदा आपण पास केलेला आहे. खरं म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यामध्ये प्रॉपर का आसाराम बापू पाटील काय आसाराम बापू त्यांचं काय निघालं. नंतर एक राम रहीम हे सगळे तुम्ही पहा. ही माणसं आणखी 2-4 महाराज सापडलेत अलीकडच्या कालखंडामध्ये. हे भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनेचा जे असते त्यांची म्हणजे ती श्रद्धेचा गैरफायदा घेतात असताना आपल्याला दिसतात. विशेष महिलांचं शोषण ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट त्यामध्ये घडताना दिसते. याचा समाज जागृतीची सुद्धा गरज आहे असं माझं मत आहे. आता याचं कनेक्शन कुठे दिसतील, काय दिसतील, कोण गेलं हे याच्यात जे गुन्हेगारांचं स्वरूप जिथं आहे तिथं मात्र त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. खरातांचं पॉलिटिकल कनेक्शन देखील आता बऱ्यापैकी खरातांचं पॉलिटिकल कनेक्शन देखील आता इतकी मोठी माणसं जास्त आहेत म्हटल्यावर आता काय बोलायचं काय. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री गेल्यानंतर सामान्य माणूस आणि इतर सहज जाऊ शकतात. राज्याचा मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर मंत्री तिथे साहजिकपणे त्या लोकांची भावना श्रद्धा असं वाटतं इथे काहीतरी आहे.
जातात लोक, अनेक संकट असतात जीवनामध्ये, अडचणी असतात, चला दूर होतील काही भावना त्यामध्ये असते. नाही, पण जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये सर्वाधिक युतीचेच काही मंत्री राहिलेले आणि मंत्री असलेले हेच लोक आढळले. नाही, मी त्या राजकारणात जाण्यापेक्षा ही खरं म्हणजे समाजातली महत्वाची माणसं आहेत, ते तिथे गेले ही वस्तुस्थिती आहे. त्याचा गैरफायदा यांनी मात्र वेगळ्या पद्धतीने घेतला आणि भोळ्या वाबड्या लोकांना फसवलं, भोळ्या वाबड्या महिलांना फसवलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. सर, राहुल गांधीचे कार्यक्रमामध्ये शहरामध्ये हर्ष ठाकूर जे आहेत त्यांनी महात्मा गांधींवर एक अभद्र टिप्पणी जी आहे. एक काही गोष्टी अशा आहे की आता खरं महात्मा गांधींवर टीका करावी ही तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. काही टिप्पणी त्यांनी करणं असं आहे की ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याकरता देश संघटित केला, संपूर्ण देशामधले श्रीमंत असेल, गरीब असेल, जात धर्म दूर झाले केले गेले, त्यांनी जे कारावास भोगले, अत्यंत सगळ्या समाज एकत्र राहावा म्हणून केलेले उपोषण सुद्धा प्रसिद्ध आहेत. ज्यावेळेस असं व्यक्तिमत्व जे जगामध्ये मान्य केलं जातं, जगामधल्या अनेक जे प्रमुख माणसं आहे की ज्यांनी क्रांती घडवल्या, अशा मार्टिन लुथर किंग असतील किंवा ह्या सगळ्या सारखे व्यक्तिमत्व आहेत, मंडेलांसारखे, त्यांनी सुद्धा स्फूर्ती घेतली ती महात्मा गांधींपासून घेतली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून घेतली. अशा व्यक्तिमत्वावर कोणतरी किरकोळ यांनी बोलावं ही तर दुर्दैवाची गोष्ट. याच्यापेक्षा काय बोलायचं. आता काही जर म्हणायला लागले की 2014लाच स्वातंत्र्य मिळालं देशाला, त्याच्यापेक्षा कोणती गोष्ट दुर्दैवाची असू शकते. सर, राहुल विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार दिला नाही. पाहतोय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ. महाविकास आघाडी म्हणून आपण लढणार. हा, हो, जे काही करू ते महाविकास आघाडी म्हणून करू. आता राष्ट्रवादीने उमेदवार देणार नाही असं जवळपास फायनल केलेलं आहे. तनपुरे सुद्धा अपक्ष लढवत आहे. ते माहित नाही ते काय करतायत, ते काही माझ्याशी संपर्कात नाही आहेत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीनं योग्य वेळी निर्णय घेऊ. सर, बारामतीला पण बारामतीच्या बाबतीत मला माहित नाही, ते उच्च पातळीला चालू आहे. आता योग्य वेळी म्हणजे सोमवारी अंतिम तारीख आहे, 2 दिवसच राहिले. 2 दिवसात सोमवारी 3 वाजेपर्यंत उमेदवार तयार कसा करणार? तयार होतो व्यवस्थित. ऐन वेळेला उमेदवार देणार काही नाही आहे, होईल, उमेदवार होईल आणि निवडूनही येईल. तर सर, दुसरा विषय म्हणजे साखरेची योजना मंजूर आहे. साखळी योजना मंजूर झाली काय, त्याच्यावर श्रेयस काय कसं बघा? ठीक आहे, आता आपल्या जिल्ह्यालाच मंत्रीपद असल्यामुळं आपण अपेक्षा करूया की या सगळ्या गोष्टी मार्गी लागाव्यात. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया. जसं आता खरातरी आहे का, अमोल खताळकडे आपला खटला निघाला. ठीक आहे, त्याच्यात काय फार बोलण्याचं कारण नाही आहे. हे दाखल केलेलं आहे, कोर्टाने ते चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यापेक्षा मी काही बोलू इच्छित नाही. राहुरीची एकंदरीत स्ट्रॅटेजी काय असणार आहे? राहुरी बोर्ड निवडणुकीची मी सांगितली स्ट्रॅटेजी आमची. आमचा उमेदवार राहणार, परिस्थितीवर लक्ष ठेवून आम्ही आहोत आणि आमचा उमेदवार निवडून येईल. मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी निवडणुकीची अपेक्षा केली नाही, मला काही माहित नाही त्या बाबतीत काही.